बघितलंस ना तू आता कामासाठी कशा वनवन फिरत होते ते. हे सगळं थांबावं वाटतंय ती, पण कसं थांबू ना मला तेच कळत नाही आता. सावी 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 प्लीज ही चिठ्ठी बघ. मला तुझ्या मदतीची गरज आहे ग. प्लीज ही चिठ्ठी बघ. सरका 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 इमर्जन्सी इमर्जन्सी सरका इमर्जन्सी इमर्जन्सी. हो अहो तुमचं काहीतरी पडलं. अगं त्यांचा कागद पडला. थांब जरा. पडला का टाकला म्हणजे बघू जर. थांब 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 इथंच मला उतरायचं आहे. थांब. आज ही तुझी कमाई. पोरा तू तुझ्या कामामध्ये नक्की यशस्वी होशील. आजोबा तुम्ही तुमच्या वाट्याचं काम मला दिलं, सगळा मोबदला मला दिला, तर तुम्हाला नाही आपण एक काम करूया ना की आपण अर्धा अर्धा वाटून घेऊया. हे तुम्ही ठेवा की मी. या पैशाची गरज तुला यार. देणाऱ्याला देव कधी कमी पडून देत नाही. मी एकच फेरी मारणार होतो. तू एवढ्या लवकर गाडी आणलीस, अजून एखादी फेरी मारेन माझ्यासाठी. ते सगळं तू चांगलं घरातला दिसतोयस. कोण असतो मी मुजुम. आ असं समजा की मी एक विद्यार्थी आहे, काहीतरी चांगलं शिकायचा प्रयत्न करतोय. चांगलाय चांगलाय. तू तुझ्या कामामध्ये यशस्वी होशील. बघ माझा आशीर्वाद आहे बघ तुला. येतो. या थँक्यू भाऊ. आजवर या धैर्य मुजुमदारनं लाखो रुपये हाताळले असतील, पण तुमच्यामुळं स्वकष्टाची कमाई काय असते याचं महत्व मला कळलं. पण ह्या कमाईसाठी मी सावीचं मन दुखवलं. मला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय तिकडं बघा.
सावे अगं डायरेक्ट पुरावाच मिळालाय की आपल्याला. त्या बाईला हुडका लागते आपल्याला. चल लवकर. काय झालं? चल की. अगं उगाच काही गडबड नको करायला. ज्या पद्धतीनं तिनं आपल्याकडे अशी चिठ्ठी फेकली ना, त्याच्यावरून असं वाटतंय की कदाचित तिच्या घरचे तिच्या सोबत असणार. आणि तिने हेच गुपचूप सांगितलं म्हणजे तिला हे कुणापासून तरी लपवून करायचं होतं. अगं पण मग आता त्या बाईची आपण मदत कशी करणार? हे बघ, आपण इथं ते गर्भलिंग निदान सुरू आहे त्याचा पर्दाफाश करायला आलोय की नाही, मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. हा, आणि तसे या क्लिनिक मध्ये जे काय चाललंय ते जेव्हा लोकांना कळलं ना, तेव्हा आपोआप त्या बाईची मदतच होईल की. त्यामुळं आपला जो काय प्लॅन आहे आपण त्याच्यानुसार जाऊ. हा, तुमच्या लक्षात आहे ना सगळं? हो, अगदी व्यवस्थित लक्षात आहे माझं. चला कामाला लागू. करूयात. आणि आता तर डबल एनर्जीनं मिशन होईल. आणि आता मला तर पूर्ण गॅरंटी आहे की हे मिशन सक्सेसफुल होणारच. काय बोलतेस तू रेनी? माग बघ जरा. साव्या, अहो काय चाललंय हे? तुम्ही हे कपडे घालून आणि हॉस्पिटल मध्ये काय करताय? हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगते. तुम्ही इथं काय करताय ते सांगा आधी. मी ते रीनाला सॉरी म्हणायला आलो होतो. सॉरी. अच्छा, मला सॉरी म्हणायला आलायत होय. बर. पण आम्हाला माहितीये तुम्ही इथं कशासाठी आलाय ते. काय? आणि हा म्हणजे आम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये बरं का. काय सावे? हा, मला तर आनंदच आहे.